गुड मॉर्निंग. आज आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन हे बघायचं आहे. आता केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन बघत असताना पहिल्यांदा वी शुड नो द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ कार्बोनिल ग्रुप. काय आहे? कॅरेक्टरिस्टिक ओके ऑफ अ कार्बोनिल ग्रुप, दॅट इज अ सी डबल बॉन्ड ओ ग्रुप. आता तुम्हाला असं माहिती आहे तर कार्बोनिल ग्रुप जो आहे, पहिले कॅरेक्टरिस्टिक्स आहे कार्बोनिल ग्रुप इज अ पोलर ग्रुप अँड शोज डायपोल इंटरॅक्शन. ओके, हे आपण बघितलेलं आहे. आता हा कार्बोनिल ग्रुप जो पोलर ग्रुप आहे अँड शोज डायपोल इंटरॅक्शन येतं. आता हा पोलर ग्रुप का होतो तर तुम्हाला माहिती आहे ड्यू टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स बिटवीन कार्बन अँड ऑक्सिजन. ओके, oxygen is more electronegative, hence electron density pulls towards oxygen. म्हणजेच इलेक्ट्रॉन डेन्सिटी जी आहे ड्यू टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स बिटवीन ऑक्सिजन अँड कार्बन. ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन, सो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इज पर्टिक्युलरली पुल्स टुवर्ड्स द ऑक्सिजन. ओके, आणि मग ह्याच्यामुळं काय होतं, ड्यू टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्समुळं आणि ऑक्सिजनकडे येत असल्यामुळं की ऑक्सिजन acquire a particularly partial negative delta charge and carbon acquire particularly partial positive delta charge. हे आपल्याला बघायला मिळतं. कारण जर तुमचा हा सी डबल बॉन्ड सी हा जर ग्रुप असेल तर ह्याच्यामध्ये काय होतं तर लक्षात घ्या, ही जी इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे कार्बन कडून ऑक्सिजन कडे जाते आणि ऑक्सिजन कडे गेल्यानंतर आपल्याला तुम्हाला माहिती आहे की ऑक्सिजन वरती हे दोन पेअर आहेत. म्हणजेच आपल्याला लक्षात घ्या की सगळी इलेक्ट्रॉन डेन्सिटी ही आपल्याला ही ऑक्सिजन कडे बघायला मिळते. आणि हे ऑक्सिजन कडे बघायला मिळाल्यामुळं जर आपण बघितलं तर ह्या कार्बन वरती पॉझिटिव्ह डेल्टा चार्ज आणि ऑक्सिजन वरती निगेटिव्ह डेल्टा चार्ज हा इस्टॅब्लिश होतो. हे लक्षात ठेवा, ड्यू टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स. आता मगाशी सांगितलेलं आहे की आपण ह्याची जी पोलॅरिटी आहे तर तिसरा कॅरेक्टर येते कार्बोनिल ग्रुप इज हायली पोलर आहे आणि it is explained through a particularly resonance character. म्हणजेच रेझोनन्स कॅरेक्टरनं आपल्याला हे एक्सप्लेनेशन्स बघायला मिळतं. म्हणजेच काय आहे बघा, तर हा तुमचा सी डबल बॉन्ड पर्टिक्युलरली हा सी डबल बॉन्ड ओ ग्रुप आहे, त्यातला हा कॅरेक्टर इथं येतं आणि आपल्याला पर्टिक्युलरली निगेटिव्ह चार्ज जो आहे तो आपल्याला निगेटिव्ह चार्ज मोर कॉन्सन्ट्रेटेड कुठं बघायला मिळतो तर ऑक्सिजन वरती येतो. आणि म्हणून इथं पॉझिटिव्ह डेल्टा चार्ज आणि इथं निगेटिव्ह डेल्टा चार्ज हे आपल्याला बघायला मिळतात. आणि मग इथं डायपोल इंटरॅक्शन ही बघायला मिळते ड्यू टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्समुळं. आता पुढचा जो पार्ट येतो ते जर बघितलं तर तुम्हाला मी मगाशी सांगितलंय कार्बोनिल ग्रुप हा कसा आहे तर पोलर ग्रुप आहे.
कार्बन वरती पॉझिटिव्ह डेल्टा चार्ज आहे आणि ऑक्सिजन वरती निगेटिव्ह डेल्टा चार्ज पार्शल बघायला मिळतं. म्हणजेच आपल्याला जर आपण रिएजंट, ओके, आता हे रिएजंट असल्यामुळं काय होईल, ड्यू टू पोलरायझेशन, ओके, ड्यू टू पोलरायझेशन, ओके, ड्यू टू पोलरायझेशन कार्बोनिल ग्रुप shows electrophilic addition and as well as nucleophilic addition. कारण का पोलर ग्रुप आहे, म्हणजेच आपल्याला जर आपण पॉझिटिव्ह, म्हणजेच जर आपण इलेक्ट्रोफाईल हा जर रिएजंट घेतला तर तो कार्बोनिल कार्बनला अटॅच होईल आणि ऑक्सिजन म्हणजे पर्टिक्युलरली इलेक्ट्रोफिलिक रिएजंट आणि न्यूक्लिओफिलिक रिएजंट हे दोन्हीही कॅरेक्टर्स आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे इथं ड्यू टू पोलरायझेशन कार्बोनिल ग्रुप्स शोज इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन ॲज वेल ॲज अ न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन. परंतु जर तुम्ही बघितलं की अल्डिहाइड, ॲलिफॅटिक अल्डिहाइड अँड कीटोन, ॲलिफॅटिक अल्डिहाइड अँड कीटोन predominantly shows न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन. काय दाखवतात, न्यूक्लिओफिलिक ॲडिशन दाखवतात, ॲडिशन रिॲक्शन. आता बघा हा तुमचा C डबल बॉन्ड O आहे, ओके. जर तुम्ही हा इलेक्ट्रोफाईल घेतला म्हणजे इलेक्ट्रोफिलिक रिएजंट घेतला तर तो काय होईल, ह्या आपल्या ऑक्सिजनला अटॅच होईल आणि आपल्याला इथं पर्टिक्युलरली हा असा रिएजंट बघायला मिळेल, ओके. म्हणजे ह्या कार्बोनिल कार्बन वरती पॉझिटिव्ह चार्ज येईल आणि हा जो इंटरमिजिएट जो आहे तो इंटरमिजिएट म्हणजेच कार्बोनियम आयन्स तयार होतील. काय तयार होतील, कार्बोनियम आयन्स तयार होतील ज्या वेळेला इलेक्ट्रोफाईल ऍड होईल, ओके. आता दुसऱ्यामध्ये जर तुम्ही न्यूक्लिओफाईल जर ऍड केला, ओके, म्हणजेच इलेक्ट्रॉन रिच सेंटर ऍड केला तर तो कार्बोनिल कार्बन कडे येईल, कारण का कार्बोनिल कार्बनला पॉझिटिव्ह चार्ज आहे. म्हणजेच न्यूक्लिओफाईल पर्टिक्युलरली ऍड टू द कार्बोनिल कार्बन. म्हणजेच तुम्हाला हे असं बघायला मिळेल, C इथं आपल्याला हा न्यू म्हणजेच न्यूक्लिओफाईल आणि हा आपल्याला O कॅरेक्टर्स बघायला मिळेल. आणि इथं आपल्याला जर तुम्ही बघितलं तर इथं अल्कॉक्साइड आयन्स तयार होतील. काय तयार होतील, अल्कॉक्साइड आयन्स. बघा हा परत एकदा सांगतो की इथं लक्षात घ्या, ड्यू टू पोलरायझेशन ऑफ अ कार्बोनिल ग्रुप विच शोज इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन ॲज वेल ॲज अ न्यूक्लिओफिलिक ॲडिशन. म्हणजेच तुम्ही जर इलेक्ट्रोफाईल घेतला तर तो ऑक्सिजन कडे होईल, कारण हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे. ऑक्सिजन हा आपल्याला मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन रिच आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन डेफिशियंट इलेक्ट्रॉन रिच कडे जाईल आणि तुम्हाला आपल्याला ही पर्टिक्युलरली कार्बोनियम आयन्स डेव्हलप होईल. परंतु ज्या वेळेला न्यूक्लिओफिलिक रिएजंट घ्याल त्यावेळेला ही न्यूक्लिओफाईलची ॲडिशन कार्बोनिल कार्बनला होईल, कारण कार्बोनिल कार्बन हा इलेक्ट्रोफिलिक कॅरेक्टर आहे, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळं इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे आणि इलेक्ट्रॉन डेफिशियंट असल्यामुळं न्यूक्लिओफाईलची ॲडिशन कुठं होईल, कार्बोनिल कार्बनला होईल. आता ह्यामध्ये लक्षात ठेवा की अल्कॉक्साइड आयन्स आर मोर स्टेबल दॅन कार्बोनियम. म्हणजेच लक्षात घ्या, अल्कॉक्साइड आयन्स हे स्टेबल आहेत कुणापेक्षा, कार्बोनियम आयन्स पेक्षा स्टेबल आहेत. आणि म्हणून आपल्याला न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन बघायला मिळते. कुठली रिॲक्शन्स बघायला मिळते, न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन बघायला मिळते. परत एकदा सांगतो, कार्बोनिल ग्रुप इज अ पोलर ग्रुप अँड शोज अ डायपोल डायपोल इंटरॅक्शन.
इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स कार्बन आणि ऑक्सिजन असल्यामुळं, आणि ऑक्सिजन इज अ मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, हेन्स इलेक्ट्रॉन डेन्सिटी is going to be pulls towards oxygen. So oxygen acquire partial negative delta charge and carbon acquire positive delta charge. ओके, हे तुम्हाला दाखवलेलं आहे. आपल्याला पर्टिक्युलरली कसे इलेक्ट्रॉन्स पुल्स होतात. आणि कार्बोनिल ग्रुप इज अ हायली पोलर अँड इट इज एक्सप्लेन थ्रू अ रिझोनन्स. ह्या रिझोनन्स कॅरेक्टरनं आपल्याला पोलॅरिटी आपल्याला बघायला मिळतं, आणि म्हणून इथं कार्बोनिल ऑक्सिजन हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह डेल्टा चार्ज आणि कार्बोनिल कार्बन हा पॉझिटिव्ह डेल्टा चार्ज येतं, आणि तो डायपोल डायपोल इंटरॅक्शन देतो. आता सगळ्यात महत्वाचं जे कॅरेक्टर येतं, जे मगाशी मी सांगितलं तुम्हाला, की ज्यावेळेला रिॲक्शन होते तर ती रिॲक्शन्स होत असताना लक्षात घ्या की त्या रिॲक्शन्स होत असताना आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे की इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन आणि न्यूक्लिओफिलिक ऍडिशन ह्या दोन्हीही रिॲक्शन आपल्याला बघायला मिळतात. परंतु न्यूक्लिओफिलिक ऍडिशन इज अ प्रॉमिनंट ओके दॅन इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन, हे लक्षात ठेवा. आता हे होत असताना लक्षात घ्या की ज्यावेळेला न्यूक्लिओफिलिक ऍडिशन आपण बघतो, तर हे ज्यावेळेला न्यूक्लिओफिलिक ऍडिशन ज्यावेळेला येतं, तर ह्या न्यूक्लिओफिलिक ऍडिशन्स मध्ये जर तुम्ही बघितलं तर काय होतं न्यूक्लिओफिलिक ऍडिशन्स मध्ये, तर तुम्ही लक्षात घ्या की कार्बोनिल जो बॉन्ड आहे, कार्बोनिल कार्बन आणखीन ऑक्सिजन मधला जो बॉन्ड आहे, तो पर्टिक्युलरली इथं टेट्राहायड्रल जॉमेट्री ही आपल्याला बघायला मिळते. म्हणजेच जॉमेट्री ही आपल्याला बघायला मिळते ज्यावेळेला न्यूक्लिओफिलिक ऍडिशन होते. ओके, आता त्याच्या अगोदरची आपल्याला माहिती आहे तुम्हाला की सी डबल बॉन्ड ओ हा कसा आहे, तर सी डबल बॉन्ड ओ हा आपल्याला ट्रायगोनल प्लॅनर आहे. म्हणजेच सी डबल बॉन्ड ओ जर घेतला तर हा ट्रायगोनल प्लॅनर आहे. ट्रायगोनल प्लॅनर ही जॉमेट्री बघायला मिळते, आणि ट्रायगोनल प्लॅनर टू टेट्राहायड्रल हे आपल्याला शिफ्ट होतं. म्हणजेच sp2 टू sp3, म्हणजेच टेट्राहायड्रल जॉमेट्री ही ज्या वेळेला येते त्यावेळेला sp2 हायब्रिडायझेशन टू sp3 हायब्रिडायझेशन म्हणजेच न्यूक्लिओफिलिक ऍडिशन होतं. म्हणजे ट्रायगोनल प्लॅनर जॉमेट्री टू टेट्राहायड्रल जॉमेट्री ही आपल्याला बघायला मिळते. कुणाची, जे अल्कॉक्साइड इंटरमिजिएट्स तयार होतं ते लक्षात ठेवा. आणि हा जो न्यूक्लिओफाइल आहे हा विथ बॉन्ड अँगल, ओके, हा जो न्यूक्लिओफाइल आहे जो अटॅच होतो, ओके, पर्टिक्युलरली जो कार्बोनिल ऑक्सिजन वरती अटॅच होतो, त्यावेळेला ह्याच्यामध्ये बॉन्ड अँगल 75 डिग्रीज एवढ्या बॉन्ड अँगलनं तो कार्बोनिल कार्बन वरती न्यूक्लिओफाइल अटॅच होतो. आणि त्यावेळेला जो अल्कॉक्साइड इंटरमिजिएट आहे, हा कुठला इंटरमिजिएट आहे, तर अल्कॉक्साइड इंटरमिजिएट आहे. हा अल्कॉक्साइड आयन्स, हे अल्कॉक्साइड आयन्स तयार होत असताना कार्बोनिल ग्रुप हा sp2 हायब्रिडायझेशन मध्ये आहे. ट्रायगोनल प्लॅनर जॉमेट्री तो देतो, आणि ट्रायगोनल प्लॅनर जॉमेट्री असल्याचं कार्बोनिल ग्रुपची, ही जी कार्बोनिल ग्रुपची ट्रायगोनल प्लॅनर आहे, न्यूक्लिओफाइल ऍड होतो ऍट द अँगल ऑफ 75 डिग्रीज. आणि ट्रायगोनल प्लॅनरचं स्ट्रक्चर म्हणजे जॉमेट्री ही टेट्राहायड्रल जॉमेट्रीकडे कन्वर्ट होते. म्हणजेच sp2 चं sp3 हायब्रिडायझेशन मध्ये कन्व्हर्जन होतं. आणि हे कन्व्हर्जन झालं, लक्षात घ्या बाळांनो, तर त्यावेळेला आपल्याला अल्कॉक्साइड आयन्स तयार होतात. आणि हे अल्कॉक्साइड आयन्स आर मोर स्टेबल आहेत. हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे. म्हणजेच उगच अल्कॉक्साइड आयन्स मी इथं म्हटलं अल्कॉक्साइड आयन्स आर मोर स्टेबल दॅन कार्बोनियम, नाही, हे लक्षात ठेवा. त्याच्याकरता कारण काय आहे, तर कारण हेच आहे महत्वाचं, तेच म्हणजेच अल्कॉक्साइड आयन्स तयार होत असताना इम्पॉर्टंट sp2 चं कॅरेक्टर sp3 मध्ये म्हणजे ट्रायगोनल प्लॅनर जॉमेट्री ही तुम्हाला पर्टिक्युलरली टेट्राहायड्रल जॉमेट्रीकडे शिफ्ट होते आणि इंटरमिजिएट तयार होतं, हे लक्षात घ्या. आता तुम्हाला माहिती आहे की लक्षात पर्टिक्युलरली जर ज्यावेळेला रिॲक्टिव्हिटी आपण जर बघायची आहे, रिलेटिव्हली लक्षात घ्या, रिलेटिव्हली अल्डिहाइड आर
more reactive than ketone हे लक्षात घ्या. आता पर्टिक्युलरली reactivity depends on electrophilic character of कार्बोनिल कार्बनचं जे इलेक्ट्रोफिलिक कॅरेक्टर आहे म्हणजेच पॉझिटिव्ह कॅरेक्टर आहे त्याच्यावरती आपल्याला रिॲक्टिव्हिटी ही बघायला लागणार आहे. हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे एवढं लक्षात ठेवा. कारण आपल्याला माहिती आहे की न्यूक्लिओफिलिक ऍडिशन रिॲक्शन होणार आहे NAR म्हणजे न्यूक्लिओफिलिक ऍडिशन रिॲक्शन होणार आहे. आणि न्यूक्लिओफिलिक ऍडिशन रिॲक्शन्स मध्ये जर तुम्ही रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन हे जर बघायचं असेल तर अल्डिहाइड इज मोर रिॲक्टिव्ह दॅन कीटोन. आणि ही रिॲक्टिव्हिटी कशावरती डिपेंड्स आहे? इलेक्ट्रोफिलिक कॅरेक्टर म्हणजेच पॉझिटिव्ह कॅरेक्टर ऑफ पर्टिक्युलरली कार्बोनिल कार्बन ही सगळ्यात महत्वाची आहे हे लक्षात ठेवा. आता तुम्हाला माहिती आहे की ज्या वेळेला आपल्याला अल्काइल ग्रुप आहेत, अल्काइल ग्रुप इन अल्डिहाइड ओके डोनेट इलेक्ट्रॉन डेन्सिटी टू कार्बोनिल कार्बन इज लेस दॅन कीटोन. कारण का कीटोन मध्ये दोन अल्काइल ग्रुप आहेत बघा. हे आपला RCHO म्हणजे हा एकच अल्काइल ग्रुप देईल आणि कीटोन मध्ये काय येईल RC डबल बॉन्ड R म्हणजे हा पण देईल आणि हा पण देईल. म्हणजेच इन कीटोन इलेक्ट्रोफिलिसिटी ऑफ कार्बोनिल कार्बन इज लेस दॅन पर्टिक्युलरली अल्डिहाइड. ओके हे लक्षात ठेवा. कार्बोनिल कार्बनची आपल्याला इलेक्ट्रोफिलिसिटी कॅरेक्टर हे कमी आहे कुणापेक्षा? पर्टिक्युलरली अल्डिहाइड पेक्षा इलेक्ट्रोफिलिसिटी आहे. आणि कीटोन कसे आहेत? कीटोन आर मोर बल्कियर अँड शोज स्टेरिक हिंडरन्स हे दाखवतात. आणि म्हणून कीटोन हे लेस रिॲक्टिव्ह आहेत कुणापेक्षा? पर्टिक्युलरली कार्बोनिल कार्बन म्हणजे कीटोन हे लेस रिॲक्टिव्ह आहेत हे कोणापेक्षा? तर अल्डिहाइड पेक्षा. आता तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला माहिती आहे की इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप आहेत म्हणजेच इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहेत. आता इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप हे अल्काइल ग्रुप आहेत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अल्काइल ग्रुप हे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहेत. ओके आणि तुम्हाला सगळ्यांनाच ठाऊक आहे तर की हायड्रोजन हा लेस आहे CH3 पेक्षा. CH3 हा लेस आहे विथ रिस्पेक्ट टू EDG इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. सगळ्यात कमी कोण आहे? हायड्रोजन आहे. म्हणजेच लक्षात घ्या की फॉर्माल्डिहाइड मध्ये आपण जर बघितलं तर फॉर्माल्डिहाइड HCH डबल बॉन्ड O येईल, CH3 CHO येईल किंवा इथं CH3 CH2 CHO येईल आणि CH3C डबल बॉन्ड O CH3 जर असं तुम्ही घेतलं तर इथं इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप नाही आहे. म्हणजेच इलेक्ट्रोफिलिक कॅरेक्टर कुणाचं हाय आहे? तर कार्बोनिल कार्बन म्हणजेच फॉर्माल्डिहाइड मध्ये सगळ्यात जास्त आहे कुणापेक्षा? ऍसिटाल्डिहाइड पेक्षा. म्हणजेच मोर रिॲक्टिव्ह कोण झाला? पर्टिक्युलरली फॉर्माल्डिहाइड इज मोर रिॲक्टिव्ह दॅन ऍसिटाल्डिहाइड. ऍसिटाल्डिहाइड इज मोर रिॲक्टिव्ह दॅन प्रोपॅनअल्डिहाइड अँड प्रोपॅनअल्डिहाइड इज मोर रिॲक्टिव्ह दॅन पर्टिक्युलरली ऍसिटोन दॅट इज कीटोन. हे लक्षात ठेवा. आणि हे कशामुळे होतं की न्यूक्लिओफिलिक ऍडिशन इथं काय होतं? ड्यू टू इलेक्ट्रो डोनेटिंग ग्रुप इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन reaction
अँड रिॲक्टिव्हिटी डिक्रीजेस. ही डिक्रीज होते. काय होते? हे डिक्रीज होते. कुणामुळं? तर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुपमुळं. आता मगाशी सांगितलं, कारण इथं ज्या वेळेला आपण कार्बोनिल कार्बनची पॉझिटिव्हिटी ही इलेक्ट्रोफिलिसिटी ही इम्पॉर्टंट आहे न्यूक्लिओफाईलच्या ऍडिशन मध्ये. मग अल्काइल ग्रुप अटॅच होतात आणि अल्काइल ग्रुप तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे. अल्डिहाइड मध्ये आणि कीटोन मध्ये आपल्याला अल्काइल ग्रुप आहेत ते इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहेत आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग असल्यामुळं त्यांच्यामधली इलेक्ट्रॉन डेन्सिटी ही लक्षात ठेवा. आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही हा जर घेतला तर ही आपल्याला इलेक्ट्रॉन डेन्सिटी ही इकडे येणार आहे, ही इथं येणार आहे आणि ही इथं आणि हे अशी आपल्याला कार्बोनिल कार्बन वरती येणार आहे. आणि म्हणून कार्बोनिल कार्बनची पर्टिक्युलरली इलेक्ट्रोफिलिसिटी कॅरेक्टर हे जसजसं अल्काइल ग्रुप वाढेल म्हणजेच बल्कीनेस वाढेल किंवा मॉलिक्युलर वेट वाढेल पर्टिक्युलरली अल्डिहाइड आणि कीटोन मध्ये, तशी त्याची रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स न्यूक्लिओफिलिक ऍडिशन रिॲक्शन ही डिक्रीज होते. हे लक्षात ठेवा. आता दुसरा पार्ट जो येतो स्टेरिक हिंड्रन्स. आता स्टेरिक हिंड्रन्स जर तुम्ही बघितला तर सगळ्यात स्टेरिक हिंड्रन्स कमी कुणाला आहे? तर स्टेरिक हिंड्रन्स फॉर्माल्डिहाइडला आहे ऍज कम्पेअर टू ऍसिटाल्डिहाइड. ऍसिटाल्डिहाइडला त्याच्यापेक्षा कमी आहे. कुणापेक्षा प्रोपॅनॉल्डिहाइडला कमी आहे. कुणापेक्षा कीटोन मध्ये. कीटोन मध्ये तुम्हाला सगळ्यात स्टेरिक हिंड्रन्स हा जास्त बघायला मिळेल. का स्टेरिक हिंड्रन्स जास्त बघायला मिळेल? तर लक्षात घ्या, आपल्याला इथं 2 अल्काइल ग्रुप आहेत. ओके, हे लक्षात घ्या. दोन्हीही कार्बोनिल ग्रुपच्या दोन्ही बाजूला आहेत. त्यामुळे स्टेरिक हिंड्रन्स इथं जास्त आहे. मॉलिक्युलर वेट वाढतं आणि बल्कीनेस हा कीटोन मध्ये जास्त आहे ऍज कम्पेअर टू अल्डिहाइड. अल्डिहाइड मध्ये जर बघितला एकाच पर्टिक्युलरली एकच आपल्याला म्हणजेच आयदर इथाईल मिथाईल ह्यासारखे अल्काइल ग्रुप बघायला मिळतात आणि CHO टर्मिनलला असल्या कारणानं आपल्याला स्टेरिक हिंड्रन्स हा कीटोन पेक्षा कमी आहे. परंतु सगळ्यात स्टेरिक हिंड्रन्स कोणामध्ये कमी आहे? तर फॉर्माल्डिहाइड मध्ये आहे, कारण त्यामध्ये इलेक्ट्रॉन डोनेटिंग इलेक्ट्रॉन रिलीजिंग करणारा अल्काइल ग्रुप हा प्रेझेंट नाही. आणि म्हणून न्यूक्लिओफिलिक ऍडिशन रिॲक्शन ही होते कार्बोनिल कार्बन मध्ये. आणि ह्यामध्ये जर रिॲक्टिव्हिटी जी आहे ती फॉर्माल्डिहाइडची मोर दॅन ऍसिटाल्डिहाइड, ऍसिटाल्डिहाइडची मोर दॅन प्रोपॅनॉल्डिहाइड आणि प्रोपॅनॉल्डिहाइडची मोर दॅन कीटोन आहे. हे लक्षात ठेवा. हे केमिकल प्रॉपर्टीज आपल्याला बघायला मिळतात कुणाच्या संदर्भात? म्हणजेच अल्डिहाइड आणि कीटोन कसे केमिकली रिॲक्ट होतात. म्हणजेच अल्डिहाइड आणि कीटोनचा जर तुम्ही रिॲक्शन्स जर बघितल्या त्यामध्ये ऍडिशन रिॲक्शन जर आली तर त्या ऍडिशन रिॲक्शन्स मध्ये न्यूक्लिओफिलिक ऍडिशन रिॲक्शन ही प्रॉमिनंट आहे. पुन्हा एकदा सांगतो, तुम्हाला माहिती आहे कार्बोनिल ग्रुप इज अ पोलर ग्रुप आहे. त्याच्यामध्ये डायपोल डायपोल इंटरॅक्शन आहे. दॅट इज नंबर 1. नंबर 2, due to electronegativity difference between carbonyl carbon and carbonyl oxygen. Okay, oxygen is more electronegative and oxygen particularly having a lone pair of electron, it pulls the electron from carbonyl carbon. So carbonyl carbon acquire positive delta charge and carbonyl oxygen acquire a negative delta charge. आता ह्या पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह मुळे कार्बोनिल ग्रुप हॅज अ पोलर कॅरेक्टर. Due to this polarization, and this polarization is explained by a resonance character, and due to this polarization there are two possibilities. One is electrophilic addition and second one is a nucleophilic addition reaction. But predominantly nucleophilic addition reactions takes place in an aliphatic aldehyde and ketone. But see here, when you are going to add an electrophile, then carbonium group, okay, म्हणजे ज्याला आपण कार्बोकॅशन हा intermediate it is going to be formed. But when a nucleophile is going to be added, that time alkoxide ions are produced, and alkoxide ions are more stable than carbonium, particularly the carbonium intermediate. Here, when alkoxide ions are intermediate alkoxide ions are produced, the nucleophile add in such a way that to the carbonyl carbon
with a bond angle 75 degrees, it can maintain when they are going to be added with a carbonyl carbon. And at that point, alkoxide ions intermediate, their geometry is a tetrahedral geometry. Means C double bond O carbonyl group in particularly aldehyde and ketone, where their geometry is a trigonal planar, that geometry is shifts towards the tetrahedral, and tetrahedral geometry is more stable as compared to trigonal geometry, and here hybridization changes from sp2 to sp3, and hence when there is addition of a nucleophilic addition, particularly at that point alkoxide ions are more stable as compared to carbonium ions intermediate when electrophile or electrophilic reagent is going to be added. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की रिॲक्टिव्हिटी रिलेटिव्हली आपण बघितलं तर अल्डिहाइड अँड कीटोन मधलं जर रिॲक्टिव्हिटी बघितली तर अल्डिहाइडची रिॲक्टिव्हिटी ही जास्त आहे कुणापेक्षा कीटोन. आता ही रिॲक्टिव्हिटी कशावरती अवलंबून आहे तर इलेक्ट्रोफिलिक कॅरेक्टर म्हणजेच पॉझिटिव्ह चार्ज जास्त असलेला कॅरेक्टर कुणाचा तर कार्बोनिल कार्बनचा. ह्याच्या इलेक्ट्रोफिलिक कॅरेक्टर म्हणजे पार्शियल डेल्टा चार्ज ज्या कार्बनवरती जास्त आहे त्याची रिॲक्टिव्हिटी आपल्याला जास्त बघायला मिळेल. का तर लक्षात घ्या न्यूक्लिओफाईल हा ऍड होणार आहे आणि म्हणून लक्षात घ्या की particularly electrophilic character of a carbonyl carbon is important towards a nucleophilic addition. मग अल्डिहाइड मध्ये जर तुम्ही बघितलं किंवा कीटोन मध्ये बघितलं तर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप म्हणजेच अल्काइल ग्रुप आहेत. आता ह्या अल्काइल ग्रुप मध्ये जर बघितलं तर इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन अल्डिहाइड ओके particularly which transfers to the carbonyl carbon is less than कीटोन. म्हणजेच कीटोन मध्ये काय होतं बल्कियर ग्रुप असल्यामुळं इलेक्ट्रॉन डेन्सिटी ही शिफ्ट होते फ्रॉम अल्काइल ग्रुप टू कार्बोनिल कार्बन आणि त्यामुळं त्याच्यामध्ये इलेक्ट्रोफिलिक कॅरेक्टर इलेक्ट्रोफिलिसिटी हे कमी होतं. इलेक्ट्रोफिलिसिटी हे कॅरेक्टर डिक्रीज झालं की न्यूक्लिओफिलिक ऍडिशन रिॲक्शन्स ह्या सुद्धा डिक्रीज होतात. ओके आणि म्हणून अल्काइल ग्रुप प्रेझेंट असल्यामुळं अल्डिहाइड मध्ये ज्यावेळेला रिॲक्टिव्हिटी बघतो त्यावेळेला फॉर्माल्डिहाइड इज मोर रिॲक्टिव्ह दॅन ॲसिटाल्डिहाइड बिकॉज फॉर्माल्डिहाइड डज नॉट कंटेन any alkyl group. So highly electrophilic character which is present in a formaldehyde and then that particular electrophilic character is going to be decreased by acetaldehyde, propanaldehyde, butyraldehyde. But in case of a ketone, because of both alkyl group present opposite to the carbonyl group, okay, that's why their bulkiness and because of the alkyl group electron density on a carbonyl carbon is very high and that high electron density on carbonyl carbon which decreases electrophilicity character and hence ketones are relatively less reactive than aldehyde. हे लक्षात ठेवा towards a nucleophilic addition reaction आणि हिथं आपल्याला न्यूक्लिओफिलिक ऍडिशन रिॲक्शन्स बघायला मिळतात. आता हा जो इम्पॉर्टंट क्रायटेरिया आहे हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे. हा महत्वाचा पार्ट आहे. म्हणजेच कार्बोनिल ग्रुप ज्या वेळेला रिॲक्शन्स मध्ये जातो म्हणजेच अल्डिहाइड आणि कीटोन यांच्यामध्ये न्यूक्लिओफिलिक ऍडिशन रिॲक्शन ही आपल्याला बघायला मिळते. आता न्यूक्लिओफिलिक ऍडिशन रिॲक्शन्स मध्ये कुठल्या कुठल्या न्यूक्लिओफिलिक ऍडिशन्स रिॲक्शन्स आहेत तर आपण पहिला बघूया. आपल्याला ज्या अल्डिहाइड आणि कीटोन ह्या केमिकल प्रॉपर्टीज मध्ये पहिल्या ज्या त्या रिॲक्शन्स मध्ये जाणार आहेत त्या म्हणजेच ऍडिशन रिॲक्शन. आता कुठल्या कुठल्या ऍडिशन रिॲक्शन्स आहेत हे आपण बघून घेऊया. आता ह्या ऍडिशन रिॲक्शन जर बघितल्या तर ऍडिशन रिॲक्शन्स मध्ये आपल्याला हायड्रोजन सायनाइड ही रिॲक्शन बघायला मिळते. हायड्रोजन सायनाइड ही रिॲक्शन बघायला मिळते. तर ऍडिशन रिॲक्शन पहिली आहे ऍडिशन ऑफ HCN. ऍडिशन ऑफ HCN हायड्रोजन सायनाइड. आता तुम्हाला माहिती आहे हा RCH डबल बॉन्ड O आहे आणि हा RCR डबल बॉन्ड O आहे. हा अल्डिहाइड आहे आणि हा कीटोन आहे. आता ह्यामध्ये
HCN हे जर तुम्ही घेतला, हायड्रोजन सायनाइड घेतला, तर आपल्याला काय बघायला मिळतं, लक्षात ठेवा. ओके, आता ही ज्या वेळेला रिॲक्शन्स आपण बघतो त्यावेळेला सगळ्यात महत्वाचा जो क्रायटेरिया येतो हायड्रोजन सायनाइड्स मध्ये, तर लक्षात घ्या, हा जो पर्टिक्युलरली हायड्रोजन आहे इथं ऍड होईल आणि हा जो सायनाइड आहे कार्बोनिल कार्बनला, कारण हा H+CN- H+CN- म्हणजे CN हिथं येईल, हायड्रोजन हिथं येईल आणि तुम्हाला प्रॉडक्ट तयार होईल RCH. ओके, सॉरी, इथं RH, इथं CN आणि इथं OH आणि इथं आपल्याला RCR, इथं CN आणि इथं OH. आता ह्याचं जे नाव येतं, तर आपल्याला इथं नाव देत असताना अल्डिहाइड सायनोहायड्रीन हे नाव द्यायचं, अल्डिहाइड सायनोहायड्रीन, आणि इथं कीटोन सायनोहायड्रीन हे आपलं नाव येईल, एवढं लक्षात ठेवायचं. अल्डिहाइड सायनोहायड्रीन अँड कीटोन सायनोहायड्रीन हे त्याचं नाव येईल, हे लक्षात ठेवा. आता इथं पर्टिक्युलरली बेस कॅटॅलाइज्ड रिॲक्शन आपल्याला बघायला मिळते. इथं रिॲक्शन ही आहे बेस कॅटॅलाइज्ड रिॲक्शन्स, OH- मध्ये आपल्याला ही रिॲक्शन बघायला मिळते, हे लक्षात ठेवा. म्हणजेच पर्टिक्युलरली ज्या वेळेला ऍडिशन रिॲक्शन ऑफ HCN आपण ज्या वेळेला बघतो, तर त्या ऍडिशन रिॲक्शन्स मध्ये लक्षात घ्या, आपल्याला इथं OH- किंवा NaCN प्लस HCN अशी रिॲक्शन सुद्धा आपल्याला बघायला मिळते. NaCN प्लस HCN ही सुद्धा रिॲक्शन्स बघायला मिळते इन प्रेझेन्स ऑफ OH ग्रुप, हे बघायला मिळतं. आता हे असं करण्याचं कारण काय आहे, तर लक्षात घ्या की बेस जो आहे OH- बेस रिमूव्ज प्रोटॉन. ओके, बेस मायनस रिमूव्ज प्रोटॉन कुणापासून, फ्रॉम हायड्रोजन सायनाइड पासून तो रिमूव्ह करतो. ओके, अँड आपण जर बघितलं तर रेडिली सायनाइड आयन्स दॅट इज न्यूक्लिओफाइल इज प्रोड्यूस होतो, हे लक्षात ठेवा. आणि फॉरवर्ड डायरेक्शन रिॲक्शन्स ही आपल्याला कॅरीड आउट होते, आणि म्हणून आपल्याला ही जी रिॲक्शन आहे ती रिॲक्शन जर तुम्ही बघितली, तर ऍडिशन ऑफ सायनाइड्स ही जर रिॲक्शन्स घेतली, तर आपल्याला इथं NaCN विथ HCN इन प्रेझेन्स ऑफ OH, NaCN विथ HCN, ओके, इन प्रेझेन्स ऑफ OH- ही रिॲक्शन्स केली जाते. परंतु लिहायचं आहे OH- हे लक्षात ठेवा, म्हणजेच HCN प्लस OH- असं असेल तर इथं H2O प्लस CN- हे इझिली डेव्हलप होतं, आणि म्हणून बेस कॅटॅलाइज मध्ये ही रिॲक्शन्स केली जाते, हे लक्षात ठेवा. आता ह्याचं जे मेकॅनिझम आहे ते मेकॅनिझम कसं आहे हे आपण बघून घेऊया. तर आता ह्या मेकॅनिझम्स मध्ये आपल्याला ज्या वेळेला ऍडिशन ऑफ HCN होतं, ऍडिशन ऑफ HCN ज्या वेळेला तुम्ही बघता, तर त्यावेळेला 2 स्टेप्स आपल्याला बघायला मिळतात. आता हा तुमचा बेन्झाल्डिहाइड आहे, CH डबल बॉन्ड O आहे, स्टेप नंबर 1. ओके, आता स्टेप नंबर 1 मध्ये काय होतं, तर पहिल्यांदा आपल्याला न्यूक्लिओफाइलचं ऍडिशन होतं. म्हणजेच पहिल्या स्टेप्सला जर तुम्ही घेतला, तर लक्षात घ्या, पहिली स्टेप्स जी आहे तिथं काय सांगतं की न्यूक्लिओफाइल, पहिली स्टेप्स काय सांगतं, न्यूक्लिओफिलिक ऍडिशन ऑफ CN- टू कार्बोनिल कार्बन, म्हणजेच हा CN- इथं अटॅच होतो आणि आपल्याला जो प्रॉडक्ट तयार होतो, लक्षात घ्या. आता मी इथं ऍडिशन झाली की हा प्रॉडक्ट इथं असा लिहितो, तो आपल्याला असा बघायला मिळेल, हा CH, इथं CN, आणि हा अल्कॉक्साइड आयन्स तयार होईल. काय तयार होईल, अल्कॉक्साइड आयन्स.
आता स्टेप नंबर 2 मध्ये काय होतं, तर स्टेप नंबर 2 मध्ये होतं द अल्कॉक्साइड इज फॉर्म, ओके, अल्कॉक्साइड आयन्स जे फॉर्म होतात इज प्रोटॉनेटेड, म्हणजेच हा अल्कॉक्साइड आयन्स जो झालेला आहे, अल्कॉक्साइड आयन्स फॉर्म इन स्टेप नंबर 1 is protonated by weak acid. ह्या वीक ऍसिड न तो प्रोटॉनेटेड होतो, हे लक्षात ठेवा. ओके, तर तो प्रोटॉनेटेड होत असताना वीक ऍसिड न प्रोटॉनेटेड होतो, प्रोटॉनेटेड बाय अ वीक ऍसिड. ओके, आणि मग इथं तुम्हाला हा जो अल्कॉक्साइड आयन्स आहे राजानं लक्षात घ्या, हा आपल्याला इथं CN हा अल्कॉक्साइड आयन्स आहे. ओके, प्लस हा H प्लस येणार आणि इथं हा अटॅच होईल आणि हा तुम्हाला पर्टिक्युलरली CH इथं CN OH आणि हा बेन्झाल्डिहाइड सायनोहायड्रीन, बेन्झाल्डिहाइड सायनोहायड्रीन हा प्रॉडक्ट तयार होतो, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून मग कुठलाही अल्डिहाइड, मग अशी दाखवला होता तुम्हाला मी, अल्डिहाइड किंवा कीटोन ज्या रिएक्शन्स मध्ये आहेत फक्त अल्काइल ग्रुप चेंज करा, ओके, CH3 टाकला तर तुम्हाला ऍसिटाल्डिहाइड सायनोहायड्रीन मिळेल. ओके, 2 अल्काइल ग्रुप जे आहेत अलिफॅटिक कीटोन्स मधले ते CH3 टाकले तर ऍसिटोन होईल, तिथं ऍसिटोन सायनोहायड्रीन हे आपल्याला डेव्हलप होईल, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट. आणि इथं स्टेप नंबर 1 मध्ये काय होतं, तर न्यूक्लिओफिलिक ऍडिशन रिएक्शन ही आपल्याला बघायला मिळेल. आणि न्यूक्लिओफिलिक ऍडिशन रिएक्शन्सनं सगळ्यात इम्पॉर्टंट जे कॅरेक्टर आहे त्यामध्ये आपल्याला लक्षात घ्या, अल्कॉक्साइड आयन्स तयार होतील आणि अल्कॉक्साइड आयन्स तयार झाल्यानंतर आपल्याला वीकली ऍसिडिक असलेलं कॅरेक्टर हे प्रोटॉनेशन केलं जातं आणि बेन्झाल्डिहाइड सायनोहायड्रीन किंवा ऍसिटाल्डिहाइड सायनोहायड्रीन किंवा ऍसिटोन सायनोहायड्रीन हे आपल्याला तयार होतं. परंतु ही रिएक्शन बेस कॅटॅलाइज रिएक्शन्स मध्येच आपल्याला बघायला मिळते, एवढं लक्षात ठेवा. OH मायनस ह्या बेसमध्येच आपल्याला ही रिएक्शन्स कॅरीड आउट करावी लागते, हे इम्पॉर्टंट. ही झाली पहिली ऍडिशन रिएक्शन ज्याच्यामध्ये आपण ऍडिशन ऑफ SCN बघितली. आता पुढची जी ऍडिशन रिएक्शन्स बघणार आहोत ती ऍडिशन रिएक्शन्स म्हणजेच लक्षात घ्या, पुढची जी ऍडिशन रिएक्शन आहे ती म्हणजेच ऍडिशन ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ NaHSO3 सोडियम बाय सल्फाइड. ह्याचं नाव काय येईल, सोडियम बाय सल्फाइड. ही ऍडिशन आपल्याला बघायला मिळेल. सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ सोडियम बाय सल्फाइड हे आपल्याला बघायला मिळेल. आता हिथं लक्षात घ्या, हिथं सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ सोडियम बाय सल्फाइड जे आहे हिथं आपल्याला पर्टिक्युलरली फॉर्मेशन काय होणार आहे, फॉर्मेशन ऑफ क्रिस्टलाइन कंपाऊंड. ओके, हे लक्षात ठेवा, क्रिस्टलाइन कंपाऊंड कसा होणार आहे, ऍडिशन रिएक्शन आपल्याला बघायला मिळणार आहे. म्हणजेच तुम्ही जर रिएक्शन्स मध्ये जर घेतला तर त्या रिएक्शन्स मध्ये जर नेमका आपण ज्यावेळेला सोडियम ह्याच्यामध्ये जर घेतो त्यावेळेला बघा हा तुमचा अल्डिहाइड, हा तुमचा अल्डिहाइड. ओके, ह्या अल्डिहाइड बरोबर आपल्याला NaHSO3 असं घ्यायचं. मी फक्त लिहिताना काय करतो, इथं HSO3 Na करतो, म्हणजे हा पॉझिटिव्ह येईल, हा निगेटिव्ह येईल. पॉझिटिव्ह पार्ट जो आहे तो कार्बन वरती जाईल, ऑक्सिजन वरती जाईल आणि निगेटिव्ह पार्ट हा इकडे जाईल आणि मग तुम्हाला प्रॉडक्ट तयार होईल. हा RCH, इथं SO3 Na आणि इकडे OH तयार होईल. आता ह्याला फक्त काय करायचं आहे, नाव देत असताना राजानो बघा, फक्त तुमचा अल्डिहाइड आहे म्हणून इथं अल्डिहाइड सोडियम बाय सल्फाइड हा ऍडिशनल प्रॉडक्ट तयार होईल. काय आहे, अल्डिहाइड सोडियम बाय सल्फाइड. मग कीटोन घेतला तुम्ही, ओके, प्लस हा NaHSO3 घेतला,
सॅच्युरेटेड सोल्युशन इथं म्हणा, सॅच्युरेटेड इथं सुद्धा सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणा. ओके, म्हणजेच परत मी इथं H+SO3Na करणार आहे. आता लक्षात आलं असेल तुम्हाला तयार होत असताना RCr हा SO3Na इथं ऍड होईल, हा H इथं ऍड होईल, म्हणजेच SO3Na. ओके, इथं आपल्याला OH आणि इथं कीटोन सोडियम बाय सल्फाइड तयार होईल, कीटोन सोडियम बाय सल्फाइड. मग तुम्ही इथं काय करा, तर अल्काइल ग्रुप चेंज करा, इथं CH3 टाकलं तर ऍसिटाल्डिहाइड तयार होईल, म्हणजेच तुमचं तयार होईल ऍसिटाल्डिहाइड सोडियम बाय सल्फाइड. इथं ऍसिटोन टाकलं तर ऍसिटोन सोडियम बाय सल्फाइड. ह्या पद्धतीनं तुमच्या ह्या ऍडिशन रिॲक्शन्स बघायला मिळतात. परंतु आता हा जो ऍडिशनल प्रॉडक्ट तयार होतोय, ऍडिशनल प्रॉडक्ट ऑब्टेन. ओके, हा ऍडिशनल प्रॉडक्ट ऑब्टेन. आता हा जर ऍडिशनल प्रॉडक्ट ऑब्टेन केलेला आहे, हा डिकम्पोज्ड करतो आपण, डिकम्पोज्ड. ओके, डिकम्पोज्ड हा जर केला, डिकम्पोज्ड कसा, बाय मिनरल ऍसिड लाईक HCl H2SO4 or base like NaOH. हा जर आपण केला NaOH और KOH. ओके, हा जर केला तर ओरिजिनल अल्डिहाइड अँड कीटोन्स आर प्रोड्युस्ड. काय तयार होतं, ओरिजिनल अल्डिहाइड अँड कीटोन आर प्रोड्युस्ड. हे लक्षात ठेवा. म्हणजेच आता कसं आहे, आपण हा सोडियम बाय सल्फाइड अल्डिहाइड आणि कीटोन बघूया आपण. आता मी फक्त हे लिहिताना हा असा लिहिणार आहे, हा C, इथं H, इथं SO3Na आणि इथं OH आपल्याला बघायला मिळेल. ओके, आता हे घेतल्यानंतर आपण ह्याच्या बरोबरीनं HCl ची रिॲक्शन जर केली, ऍडिशन ऑफ HCl, कारण का मिनरल ऍसिड न डिकम्पोज करणार आहे हा पण अल्डिहाइड सायनोहायड्रिन. हा अल्डिहाइड सायनोहायड्रिन आहे, हे लक्षात ठेवा. आता ह्यातला हा Na आणि हा Cl मिळून तुम्हाला NaCl बाहेर पडतं. ओके, हे लक्षात ठेवा. हा Cl आणि हा Na मिळून तुम्हाला NaCl बाहेर पडतं, हे लक्षात ठेवा. आता ह्या जो SO3 आहे, ह्या SO3 मधला एक O मी बाहेर काढतो, तो होईल SO2. हा SO2 परत बाहेर पडतो रिॲक्शन्स मधला, राहिला O, आणि हा O आणि हा एक H आणि हा एक H मिळून H2O बाहेर पडतं आणि तुम्हाला तयार होतं इथं CH डबल बॉन्ड O हा तयार होतो, म्हणजेच अल्डिहाइड तयार होतं. हे लक्षात ठेवा ज्या वेळेला तुम्ही डिकम्पोजिशन ऑफ अल्डिहाइड सोडियम बाय सल्फाइड करता. तसंच तुम्ही पर्टिक्युलरली ही जर रिॲक्शन NaOH बरोबर जर करायची जर ठरवली, म्हणजेच हेच घेतो मी. ओके, इथं वरती मी आता लिहितो, इथं लक्षात घ्या. तर इथं हीच रिॲक्शन्स तुम्ही करायची जर ठरवली कुणाबरोबर, तर इथं SO3Na हा OH आणि प्लस NaOH ही जर रिॲक्शन जर करायची झाली, तर हा Na आणि हा Na मिळून तुम्हाला Na2SO3 बाहेर पडतं. काय बाहेर पडतं, Na2SO3 बाहेर पडतं, आणि हा H, ओके, आणि हा OH मिळून H2O बाहेर पडतं, आणि परत तुम्हाला CH डबल बॉन्ड O हा अल्डिहाइड तयार होतं. म्हणजेच आपल्याला डिकम्पोजिशन ऑफ अल्डिहाइड किंवा कीटोन हे यू कॅन इझिली डन बाय अ मिनरल ऍसिड और बेस लाइक KOH अँड NaOH. हे लक्षात ठेवा. आता ही जी आपल्याला अल्डिहाइड, अगेन अल्डिहाइड अँड कीटोन हे जे बघतो आपण, तर ही पर्टिक्युलरली ऍडिशनल प्रॉडक्ट हे जे आपण तयार केलेले आहेत. ओके, ऍडिशनल प्रॉडक्ट सोडियम बाय सल्फाइड तयार होतं, अल्डिहाइड सोडियम बाय सल्फाइड किंवा कीटोन सोडियम बाय सल्फाइड हे आपल्या तयार झालेलं आहे.
आता हे तयार झालेल्यानंतर आपण त्याच्यावरती डिकम्पोजिशन केलं. प्रॉडक्ट कसा तयार झाला? क्रिस्टलाइन सॉलिड तयार झाला. क्रिस्टलाइन सॉलिड म्हटलं की त्याला शार्प मेल्टिंग पॉइंट येतो आणि शार्प मेल्टिंग पॉइंट असल्यामुळं आपल्याला पर्टिक्युलरली आयडेंटिफिकेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन हे होऊ शकतं. दॅट इज नंबर 1. आणि नंबर 2, ह्याचं डिकम्पोजिशन केल्यामुळं तुम्हाला आयडेंटिफिकेशन, प्युरिफिकेशन अँड सेपरेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन ओके हे केलं जातं. म्हणजेच आयडेंटिफिकेशन अँड प्युरिफिकेशन अँड सेपरेशन ओके हे डिकम्पोजिशन नंतर आपल्याला करता येतं. कुणाचं? तर अल्डिहाइड अँड कीटोनचं. आणि म्हणून ही जी सोडियम बायसल्फाइड बरोबरची जी रिॲक्शन आहे इट इज अ टेस्ट फॉर अल्डिहाइड अँड कीटोन म्हणून यूज केली जाते. काय केली जाते? टेस्ट फॉर अल्डिहाइड अँड कीटोन म्हणून ही रिॲक्शन यूज केली जाते. हे लक्षात ठेवा. आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की पुढची अल्डिहाइड अँड कीटोन हे जर तुम्ही घेतलं तर ऍडिशन रिॲक्शन तुमची मी अल्कोहोल्स मध्ये रिॲक्शन्स बघितलेली आहे बघा, विथ ग्रिग्नार्ड्स रिएजंट ओके. आता ही तुम्हाला अल्कोहोल मध्ये जाऊन बघायलाच पाहिजे. ऍडिशन रिॲक्शन विथ GR ग्रिग्नार्ड्स रिएजंट. मग पहिला आपण बघितला फॉर्माल्डिहाइड. ही रिॲक्शन्स बघा, CH3MgI हे आपण केलेलं होतं. ड्राय इथर CH3 इकडं आला, MgI इथं आला. तुम्हाला ऍडिशनल प्रॉडक्ट तयार झाला. बरोबर आहे का? OMgI ही झालेली आहे बघा. आणि प्लस H2O डायल्यूट HCl ना हायड्रोलिसिस केलं आणि तुम्हाला CH3CHO तयार झालं. आणि हा MgIOH फॉर्माल्डिहाइड तुम्हाला प्रायमरी अल्कोहोल देतो हे सांगितलं. प्रायमरी अल्कोहोल जर तुम्ही अदर दॅन फॉर्माल्डिहाइड कुठलाही घेतला, CH3MgI टाकला ओके. ड्राय इथर ही ऑलरेडी झालेली आहे रिॲक्शन. कशामध्ये? अल्कोहोल्स मध्ये आपण बघितलेल्या प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स मध्ये ओके. मग हे तुम्हाला मिळणार CH3 इथं आपल्याला इथं हा H इथं CH3 हा OMgI. हे सगळे ऍडिशनल प्रॉडक्ट आहेत हे लक्षात ठेवा. हा ऍडिशनल प्रॉडक्ट. मग परत प्लस H2O डायल्यूट HCl घेतलं की तुम्हाला सेकंडरी अल्कोहोल ओके. म्हणजेच अदर दॅन फॉर्माल्डिहाइड ऑल अल्डिहाइड्स गिव्स यू अ सेकंडरी अल्कोहोल. हे आपण अल्डिहाइड अल्कोहोलच्या प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोलच्या प्रिपरेशन्स मध्ये बघितलं होतं. तिसरी जी रिॲक्शन आहे ज्यामध्ये आपण तुम्ही कीटोन बघितलेलं होतं ओके. CH3 डबल बॉन्ड O म्हणजे ऍसिटोन घेतलेला होता. इथं CH3MgI ओके. इथं ड्राय इथर घेतलं की हा CH3 इकडे येईल. मग तुम्हाला CH3 हा CH3 ओके. आणि इथं CH3 इथं OMgI तयार होतं. प्लस H2O परत डायल्यूट HCl ना हायड्रोलिसिस केलं की टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल हे तयार होतं. हे सगळं प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स मध्ये ही ऍडिशन रिॲक्शन बघायला मिळालेली आहे. टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल दॅट इज अ टर्शरी अल्कोहोल. ह्याचं नाव येईल आयसोप्रोपाइल अल्कोहोल. ह्याचं नाव येईल ऍसिटाल्डिहाइड. ह्याचं नाव आहे फॉर्माल्डिहाइड आणि ह्याचं नाव आहे मिथाइल मॅग्नेशियम आयोडाइड. ऍसिटाल्डिहाइड, मिथाइल मॅग्नेशियम आयोडाइड, ऍसिटोन, मिथाइल मॅग्नेशियम आयोडाइड. हे सगळं खालती तुम्ही लिहायचं आहे. ही ऑलरेडी रिॲक्शन्स मी प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स मध्ये केलेली आहे. फॉर्माल्डिहाइड गिव्स अ प्रायमरी अल्कोहोल. other than formaldehyde, other aldehyde gives a secondary and ketone gives you a tertiary alcohol. अशा 3 ऍडिशनल रिॲक्शनच्या महत्वाच्या पार्ट हा आपण अल्कोहोलच्या प्रिपरेशन्स मध्ये बघितला आहे. म्हणजे लक्षात घ्या तुम्ही हॅलोजन डेरिव्हेटिव्हज अँड अल्कोहोल जर व्यवस्थित केलं तर पुढचा सगळा बेस तुम्हाला व्यवस्थित येईल. एवढं लक्षात ठेवा. दॅट इज द ऍडिशन रिॲक्शन्स विथ ग्रिग्नार्ड्स रिएजंट. हे लक्षात ठेवा ओके. आणि ही इथं न्यूक्लिओफिलिक ऍडिशनच आहे हे लक्षात ठेवा. इथं ही जी आहे न्यूक्लिओफाईल आहे कारण हा CH3 न्यूक्लिओफाईल
आपल्याला बघायला मिळतो. हे इम्पॉर्टंट. परत ही रिॲक्शन्स पुन्हा एकदा सांगतो. ह्या रिॲक्शन्स मध्ये जर बघितलं तुम्ही तर फॉर्माल्डिहाइड विथ CH3MgI, फॉर्माल्डिहाइड विथ ॲसिटाल्डिहाइड विथ CH3MgI आणि पर्टिक्युलरली ॲसिटोन विथ CH3MgI. हे रिॲक्शन्समध्ये आपण ज्या वेळेला बघतो त्यावेळेला सगळ्यांनी लक्षात ठेवा की इथं ॲडिशनल प्रॉडक्ट तयार होणार आहे. आणि ज्या वेळेला आपण ग्रिग्नार्ड्स रिएजंट घेतो त्यावेळेला ड्राय इथर हा कंपल्सरी आपण घ्यायचा असतो, एवढं डोक्यात ठेवा. आणि ज्या वेळेला ड्राय इथर घेतला की ॲडिशनल प्रॉडक्ट तयार होईल आणि पुढचा ॲसिड हायड्रोलिसिस आपण केलं की त्या ॲसिड हायड्रोलिसिसनं आपल्याला ॲडिशनल रिॲक्शन होऊन ग्रिग्नार्ड्स रिएजंट बरोबर फॉर्माल्डिहाइड गिव्स अ प्रायमरी अल्कोहोल, other aldehydes other than formaldehyde which gives you a secondary, and tertiary gives you म्हणजे acetone gives you a tertiary butyl alcohol. ही आपल्याला अल्डिहाइड मध्ये पण आहे, कीटोन मध्ये केमिकल रिॲक्शन्स म्हणून बघतो आणि अल्कोहोल्स मध्ये ही तुम्ही रिॲक्शन हे लक्षात ठेवा. हे अल्कोहोल्स मध्ये तुम्ही हे प्रिपरेशन्स म्हणून बघितलेलं आहे. हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर. आता पुढची जी ॲडिशनल रिॲक्शन्स जे येणार आहेत त्या रिॲक्शन्स आपण उद्याच्या भागात बघायचं आहे. आता पुन्हा एकदा सांगतो मी की ह्या रिॲक्शन्स बघत असताना पर्टिक्युलरली न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन्स होणार आहेत प्रॉमिनंटली विथ अल्डिहाइड अँड कीटोन बिकॉज ऑफ अ कार्बोनिल ग्रुप. हा जो आहे हा कार्बोनिल ग्रुप पोलर कॅरेक्टरचा ग्रुप आहे आणि पोलर कॅरेक्टरचा ग्रुप असल्या कारणानं आपल्याला पर्टिक्युलरली कार्बोनिल कार्बन हा इलेक्ट्रोफिलिक कॅरेक्टर आहे आणि म्हणून न्यूक्लिओफाईल ॲड होतो आणि अल्कॉक्साइड आयन्स डेव्हलप होतात ॲज अ इंटरमिजिएट विच इज मोर स्टेबल दॅन पर्टिक्युलरली कार्बोनियम आयन्स विच इज गोइंग टू बी फॉर्म्ड बाय कुणापासून तयार होणार आहेत तर इलेक्ट्रोफिलिक रिएजंटमुळे जे होणार आहेत त्याच्यापेक्षा अल्कॉक्साइड आयन स्टेबल आहे आणि म्हणून अल्डिहाइड आणि कीटोन हे प्रॉमिनंटली न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन देतात. त्यातली आपण पहिली ॲडिशन रिॲक्शन्स बघितली HCN ओके, सायनोहायड्रिन तयार होतं. सोडियम बायसल्फाईडची बघितली ज्याच्यामध्ये आपल्याला अल्डिहाइड सोडियम बायसल्फाईड, कीटोन सोडियम बायसल्फाईड. परंतु इथं सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ सोडियम बायसल्फाईड ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन टेस्ट फॉर अल्डिहाइड आणि कीटोन म्हणून आपल्याला ज्या वेळेला केमिकल रिॲक्शन पर्टिक्युलरली प्रॅक्टिकल ज्या वेळेला करतो आणि ग्रुप फाइंड आउट करतो त्यावेळेला टेस्ट फॉर अल्डिहाइड आणि कीटोन म्हणून सोडियम बायसल्फाईड यूज केलं जातं आणि अल्डिहाइड आणि कीटोन बरोबर हे सोडियम बायसल्फाईड ॲड केलं जातं आणि त्याचं डिकम्पोजिशन केलं जातं मिनरल ॲसिड किंवा अल्कली बरोबर म्हणजेच NaOH KOH किंवा HCl आणि H2SO4 बरोबर आणि आपल्याला परत ओरिजिनल अल्डिहाइड आणि कीटोन हे तयार होतं. आणि म्हणून आयडेंटिफिकेशन, सेपरेशन ह्या जो कॅरेक्टर्स आहेत आयडेंटिफिकेशन, सेपरेशन आणि प्युरिफिकेशन हे अल्डिहाइड आणि कीटोनचं तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये करू शकता. हे इम्पॉर्टंट आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा. मग पुढच्या ज्या रिॲक्शन्स येणार आहेत त्या म्हणजेच पर्टिक्युलरली आपल्याला ॲडिशन ऑफ अल्कोहोल देन ॲडिशन ऑफ अमोनिया ओके, ह्या ॲडिशन रिॲक्शन्स ज्या आहेत त्या आपण उद्याच्या भागात बघूया. ओके, थँक्यू व्हेरी मच.